हरिपाठ अभंग 27 भाग पहिला। सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको। लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिविन। नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे। ज्ञानेश्वर माऊली हरिपाठातून सांगतात की सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी। या जगामध्ये माणसाला सर्व प्रकारचं सुख हवं असतं, पण हे सुख माणसाचं कशामध्ये असतं तर विषयामध्ये असतं, त्याच्या इंद्रियांवर अवलंबून असतं। काही जणांना सुगंधित फुलं आवडतात, तर काही जणांना आकर्षक रंगाची फुलं आवडतात, काही जणांना स्पर्शाचा सुगंध आवडतो, काही जणांना स्पर्श आवडतो, काही जणांना शब्द आवडतात। परंतु हे सुख हे सर्व विषय सुखाच्या वस्तू आहेत, कारण परिस्थितीनुसार हे सुख बदलत जातं। एखाद्याला जर एखादं गाणं आवडत असेल तर ते एक वेळेस आवडतं, दुसऱ्या वेळेस बरं वाटतं, पण सारखं सारखं तेच जर गाणं लागत गेलं ऐकत गेलं तर ते देखील त्याला उदासवाणी किंवा कंटाळवाणी होतं। त्याचप्रमाणे एखाद्याला जर भक्तिगीत आवडत असेल तर एखाद्याला भावगीत आवडतं, एखाद्याला नाट्यगीत आवडतं। म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार हे सुख देखील वेगळं असतं। तर तसंच सुगंधाचं देखील आहे, कोणाला कोणता सुगंध आवडतो तर कोणाला दुसरा सुगंध आवडतो। म्हणजे व्यक्तिपरत्वे आणि काळपरत्वे देखील हे सुख बदलत जातं। जसं की आवडणारं गाणं असेल, परंतु एखाद्या दुःखाच्या क्षणी ते गाणं सुद्धा आवडत नाही, तर असं हे सुख हे केवळ क्षणासाठी असतं। म्हणून माऊली सांगतात की क्षणभर सुखाच्या मागं न लागता जे कायम सत्य आहे हेच खरं सुख, आणि ते ईश्वरामध्येच आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की खरं सुख हे प्राप्त करा, आणि खरं सुख हे भौतिक सुख नाही, विषय सुख नाही, तर ते परमात्मा ईश्वर प्राप्तीचं सुख म्हणजे खरं सुख आहे। आणि ह्याच खऱ्या सुखाच्यासाठी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हरिपाठामधून मार्गदर्शन करतात की सर्व सुख गोडी शाही शास्त्री निवडी। की साही शास्त्रांनी देखील हेच सांगितलेलं आहे की ईश्वराशिवाय दुसरं काही निवडू नका, कारण भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या सर्व काळामध्ये त्रिकाल बाधित सत्य जर कोणतं असेल तर ते ईश्वर आहे। रिकामा अर्ध घडी राहू नको म्हणजे काय तर हे जे सर्व सुख आहे हे सुख आपल्याला कधी प्राप्त होईल की जेव्हा आपण भगवंताचे नामस्मरण करू। आणि म्हणून ह्या नामसाधनेशिवाय किंवा नामसंकीर्तनाशिवाय तू रिकामा राहू नकोस, कारण तू जर रिकामा राहिलास तर मात्र तुला ईश्वराची प्राप्ती होणार नाही। म्हणून निरंतर साधना करणं आवश्यक आहे, हेच ज्ञानेश्वर महाराज याच्यात सांगतात। लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिविना। लटिका म्हणजे खोटा, खोट्या संसारामध्ये रममान होणाऱ्यासाठी, व्यवहार करणाऱ्यांसाठीचा उपदेश माऊली या हरिपाठाच्या पुढच्या अभंगातून करतात। जय जय रामकृष्ण हरी।